नमस्कार, सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने खेकड्याचं कालवण बनवणार आहोत। एकदम झणझणीत आणि टेस्टेड ही भाजी बनवूयात। तर इथं मी काय केलेलं आहे, खेकडे आणलेले आहेत, ते स्वच्छ करून आणलेत। तर यातलं काय करायचं आपल्याला, खेकड्यांचे जे पाटी आणि मोठ्या नांग्या ज्या आहेत त्या वेगळ्या करायच्यात आणि ज्या लहान नांग्या आहेत त्या वेगळ्या करायच्यात। तर इथं स्वच्छ धुवून घेतलेत खेकडं आणि लहान ज्या नांग्या आहेत त्या वेगळ्या केलेल्या आहेत। ह्या सर्व लहान ज्या नांग्या आहेत त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊयात। थोडंसं पाणी टाकून तुम्ही फिरवू शकता किंवा असंही फिरवू शकता, म्हणजे रस्सा जो आहे तो टेस्टेड होतो। लहान ज्या नांग्या आहेत त्या मिक्सरला फिरवून घेतलेत मी 2 ते 3 वेळा। थोडंसं पाणी टाकून हे सगळं आपण गाळून घेऊयात। जो रस्सा बनवतोय त्यामध्ये आपल्याला हे टाकायचे। तर इथं अद्रक, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला फिरवून घ्यायची। थोडीशी कोथिंबीर मी चिरून ठेवली आहे भाजीसाठी आणि थोडीशी मी मिक्सरला फिरवते। तर मिक्सरला वाटून घेतली आहे। इथं आपल्याला एक कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे, तर मी तो चुलीमध्ये भाजून घेतलाय, तोही मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। चिरलेली कोथिंबीर, बारीक केलेलं तीळ, कांदा लसूण मसाला, धना पावडर, गरम मसाला, मटन मसाला, मीठ, अद्रक लसूण पेस्ट जे आपण मिक्सरला फिरवून घेतले, त्याचबरोबर बाजरीचं पीठ हे एक साहित्य घेतलेलं आहे। थोडंसं खोबरं तव्यावरती भाजून घ्यायचे, छान असा रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर हे मिक्सरला बारीक करायचे। इथे एका पातेल्यामध्ये तेल आवश्यकतेनुसार, यामध्ये थोडीशी हळद, आता आपल्याला जे वाटण जे आपण मिक्सरला फिरवून घेतले अद्रक लसूण आणि कोथिंबीर ते यामध्ये मिसळूयात। तेलामध्ये छान असं चटचटून द्यायचे। खोबरं मिक्सरला वाटून घेतलंय मी, भाजून नंतर वाटले। तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे सगळं। आता या फोडणीमध्ये आपल्याला जो कांदा आपण मिक्सरला बारीक करून घेतलाय तो पण मिसळायचा आहे। कांदा तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकता। आता ताटामध्ये जे सगळं साहित्य काढलं होतं ते या फोडणीमध्ये मिसळूयात। थोडंसं तेल कमी वाटत असेल तर थोडंसं तेल तुम्ही टाकू शकता, कारण साहित्य सगळं आपण मिसळले आणि थोडंसं कोरडं कोरडं वाटते, म्हणून थोडंसं तेल यामध्ये आणखीन आपण वापरले। मिक्सरचं भांडं थोडंसं मी विसळून त्यामध्ये ते मिसळले, म्हणजे काय होईल, जे मसाले आहेत ते व्यवस्थित तेलामध्ये चटचटले जातील। कमी गॅसवर आता आपल्याला ह्याला तेल सुटून द्यायचे। व्यवस्थित असं तेल सुटल्यानंतर खूप छान रंग आलाय, तुम्ही बघू शकता। आता जे आपण बारक्या ज्या नांग्या होत्या त्या मिक्सरला फिरवून चाळून घेतल्यात त्या यामध्ये ओतून घ्यायचे। तर नंतर सुद्धा मी चाळण वापरली। हे रश्यामध्ये व्यवस्थित मिक्स केले। आता आपल्याला यामध्ये ज्या मोठ्या नांग्या आणि खेकड्याच्या ज्या पाट्या आहेत त्या मिक्स करायच्यात। मी वेगळं सेपरेट असं शिजवलेलं नाही, डायरेक्ट आपण रश्यामध्ये शिजवतोय आणि इथं कोमट पाणी तुम्ही वापरू शकता, म्हणजे काय होतं, भाजीला पटकन उकळी येते आणि भाजीला चवही छान येते। तर आता आपल्याला ही भाजी छान अशी शिजून द्यायची, वेळ लागतो। अर्धा तास तरी कमीत कमी ही भाजी शिजण्यासाठी वेळ लागेल। तर अर्धा तास होत आलेला आहे। भाजी छान अशी तेल सुटले आणि रस्सा पण घट्ट झालाय, तुम्ही बघू शकता। नांगी पण आपली एकदम व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे। तर ही ताटामध्ये काढून घेते। तुम्ही पण कधी जर खेकडे किंवा चिंबोळी आणली तर अशा पद्धतीनं भाजी बनवा, नक्की खूप टेस्टी लागते। भाकरी असेल ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असेल किंवा चपाती असेल तर त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता। परत भेटूयात एका नव्या व्हिडिओ सोबत, तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा।